वेलकम, वेलकम, वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल वनच्या 10 दिवसीय सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. माझा आवाज क्लिअर येतोय का सगळ्यांना? इज माय व्हॉइस इज क्लिअर? सो प्लीज थंब दाखवा. ओके, थँक्यू. माझा व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? ओके, थँक्यू. लक्षात घ्या की सगळेजण इथे आहात. तुम्ही बघितलं असेल ग्रुपवर, मी फायनल बघितले नाही किती लोक होते, पण जितके लोक आहेत आता ऍट प्रेझेंट 191 लोक क्लासमध्ये प्रेझेंट आहे. सो तुम्ही तुमचा महत्वाचा वेळ या क्लाससाठी देताय, यासाठी तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि करायचं काय आहे, हा क्लास कुणासाठी आहे हे आपण जाणून घेणार आहे. यू हॅव टू कमिटेड फॉर 10 days. ठीक आहे. खुशी, एक मिनिट. करून पाठव. आज डे 1 आहे. बऱ्याच लोकांना काही तांत्रिक अडचणी येतात आहे लिंक जॉईन करायसाठी, तर त्याच्यामुळे त्यांचे कॉल पण सुरू झाले आहेत. ठीक आहे. सो ओके, आपली बघा, लक्षात घ्या, दैनंदिन आपली रोज एक सेम लिंक राहणार आहे. आणि आपला क्लास कसा होईल, 10 दिवसांचं टोटल सेशन आहे. हा क्लास 100% फ्री आहे, पण तरी देखील खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आता इन्व्हेस्टमेंट कोणती? फायनान्शियल 100% फ्री आहे. 1 रुपये तुम्हाला 10 दिवसांच्या सेशनचा द्यायचा नाहीये. मग इन्व्हेस्टमेंट काय आहे? सगळ्यांचा श्वास चालू आहे का? चालू आहे ना? चला, एक श्वास घ्या बरं. जाणीवपूर्वक एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्यायचा आहे, परत एक श्वास सोडायचा आहे. हे घेतलेले 2 श्वास आणि याला लागलेला वेळ वापस आणा. मग विचार करा, सगळ्याच गोष्टीत पैशाचंच इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट समजतो, पण या क्लाससाठी पैशाची इन्व्हेस्टमेंट नसली तरी तुम्ही तुमच्या जीवनातल्या 10 तासांचे श्वास, आता 2 मिनिट 2 श्वासच आपण बघितले, 10 तासांचे श्वास जे आयुष्यात कधी परत येणार नाही, एवढी मोठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात. सो रेडी आहात त्याच्यासाठी? तो चॅटबॉक्स मध्ये टाईप करा, येस आय एम रेडी. 10 तासांचं कमिटमेंट मागते मी, 10 दिवसांच्या 10 तासांच्या श्वासांचं. येस आय एम रेडी. थँक्यू. तर ही सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट जी तुम्ही या क्लाससाठी करताय. आणि ज्यांना वाटतंय की 10 तास खूप होत आहे, त्यांनी अगदी आत्ताही लिहू केलं तरी माझी काही हरकत नाही आहे. हा क्लास त्या कमिटेड लोकांसाठी आहे जे खरोखर, आपण जे तुम्ही माझं वाचलेलं असेल ग्रुपवर आलेला मेसेज, की याच्यातनं आपण काय काय करू शकतो, त्याच्यातली एक गोष्ट जरी पूर्ण करायची असेल ना, तर 100% हा क्लास तुमच्यासाठी आहे. आता जे लोक नुसतं कीर्तनाला जातो, आपण आपल्या कॉलनीमध्ये भागवत सप्ताह असतो 7 दिवसांचा, आणि रोज जातो, वा काय बुवाने कीर्तन छान दिलं म्हणून मान डोलवत डोलवत ऐकतो, खरोखर आपलं जीवन बदलतं का हो? वाक्य शब्द सगळे त्यांचे असतात, पण त्यांना ऐकून भागणार आहे का? त्यांना ऐकल्यामुळे आपलं जीवन बदलणार आहे का? मग टीव्ही चालू केले, संस्कार चॅनल चालू केलं, आस्था चॅनल, की सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक गुरु तिथे भेटून जातील तुम्हाला. मग एवढं सगळं सोशल मीडिया ओपन करा, गुरुच गुरु भेटतात, मग तरी ट्रान्सफॉर्मेशन का होत नाही? त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं रिझन, आपण कितीही लोकांना फॉलो केलं, कितीही लोकांना पाठवलं, तरी सुद्धा बदल होणे नाही. हा जो बदल होणार आहे आपल्या लाईफ मध्ये, तो बदल होणार आहे तुमच्या कमिटमेंटमुळे. आणि ती कमिटमेंट कशाची? की यू आर कमिटेड टू चेंज युअर लाईफ. कारण तुम्ही नेमकं या क्लाससाठी काय करणार आहे
तर 10 दिवसांचे 10 तासाचे श्वास तर तुम्ही देणारच आहे, पण याच्याही पलीकडे जे तुमची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट होणार आहे ती इन्व्हेस्टमेंट म्हणजे अजून कोणती इन्व्हेस्टमेंट? श्वास तर घेऊन राहिले मॅडम, अजून काय घेणार आहे? तुमचं आवाज कमिटमेंट खूप महत्वाची आहे. ठीक आहे, कमिटमेंट खूप महत्वाची आहे तुमची. ठीक आहे, तुमचं जर कमिटमेंट नसेल तर मग ते कसं होईल? बुवाचं कीर्तन ऐकायला आल्यासारखं होईल. कोणीतरी जर बुवाचं कीर्तन ऐकायला असेल त्यांनी पण आताच लिव्ह करू शकता, कारण इथे तुम्हाला दररोज ऍक्टिव्हिटी दिल्या जाणार आहे आणि त्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची इच्छा असेल तर 10 दिवस. काय मॅडम सुरू केल्या केल्या टेन्शन देऊन द्यायला, हे करावं लागेल, ते करावं लागेल, ते करावं लागेल. केल्याने होता आहे रे, आधी केल्याची पाहिजे असं कोणीतरी सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून ते करण्याची, कारण जर फक्त ऐकलं आणि तुमच्याकडनं ऍक्शन झालं नाही तर मी जे तू एवढं सगळं लिहिलंय ना, शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या प्रॉब्लेमवर तुम्ही सोल्युशन देऊ शकता. जगात कोणीच नाही तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात. यू आर द क्रिएटर जो आप अपनी जिंदगी बदल सकते हो, दुसरं कोणीच नाही आहे. कारण रामकृष्णही आले गेले, त्याहून जग का ओसची पडले. प्रभू रामचंद्रांनी एक सिद्धांत सांगितला, भगवान श्रीकृष्णांनी गीता दिली, त्यांनी सगळं देऊन गेले हो, पण ती आपण आपल्या जीवनात किती अवतरली? भगवान बुद्धांनी अष्टांग मार्ग सांगितले, आपण आपल्या जीवनात किती अवतरले? फरक तर त्याच्यावर पडणार आहे ना. मग माझ्यासारखे 1000 लोक जरी येऊन गेलेत तरी सुद्धा फरक पडणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनाचं कमिटमेंट घेणार नाही. सो रेडी आहात? तो एक बार जोर से अभी 308 लोक क्लासमध्ये प्रेझेंट आहे. 308 लोकांनी, 309 झाले, 310 झाले, 311. तर कमिटमेंट करा, यस आई एम रेडी टू चेंज माय लाइफ इन पॉझिटिव्हिटी. लिख डालो वहां पे. जे कागद पेन घेऊन बसले आहेत ना, की फक्त कीर्तन ऐकायला घेऊन बसले आहेत? कागद पेन आहे ना? ओके, व्हेरी गुड. चला, तर आता आपण काय करू शकणार? मॅजिक अगदी प्रत्येक आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. प्रॅक्टिकली तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट ठेवायची आहे. जे लोक व्हिडिओ ऑन ठेवतील ना ते जास्त एन्जॉय करणार आहे क्लास. का बरं? इकडनं एक एनर्जी एक्सचेंज होत राहतो. जो लोग पर्दे के पीछे, उनके लिए मैं कुछ भी नहीं कर पाऊंगी. ठीक आहे, यू शुड ऑन युअर व्हिडिओ. तर सगळ्यांनी काय करायचं? व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. तुम्हाला दररोज, आता दुपारची वेळ आहे, भरपूर लोक वर्किंग आहेत, प्रॉपर क्लास अटेंड करू शकत नाही, काळजी करू नका, तुम्हाला रेकॉर्डिंग पण देणार आहे. दररोजच्या रेकॉर्डिंगची लिंक तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल. त्या लिंकला तुम्ही फॉलो करून एखादा पोर्शन जर मिस झाला काही कारणास्तव, मग रेकॉर्डिंग मिळणार आहे म्हणून क्लासच रोज अटेंड करायचं नाही, रेकॉर्डिंगवर भागवायचं असं होणार नाही. जे लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही एक्सपिरियन्स कराल, रेकॉर्डिंग उससे थोडासा डाऊन में आने वाला है. ओके, तर रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल, पण प्रॅक्टिस तुम्हाला तुमची व्यवस्थित करायची आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा, दररोज झूम लिंक सेम असते हे लक्षात घ्या, ती बदलत नाही 10 दिवस. त्याच्यामुळे एखाद दिवस आमच्याकडून लिंक पाठवायला उशीर झाला, लगेच पर्सनलवर मेसेज येतात, मॅडम लिंक आली नाही, लिंक आली नाही. ओ, जी लिंक आहे तीच लिंक डेली असते, ती बदलत नाही. चला, आता जादू बघायची आहे सगळ्यांना. पहिली जादू शिकायची आहे का? का बरं 10 दिवसात तुम्ही हे मॅजिक करणार आहे, याची जादू आता आपण बघणार आहे. आणि त्याच्यानंतर असेल आपले जुने कोणी स्टुडंट ज्यांनी 10 दिवस, त्यांचं 1-2 लोकांचा आपण एक्सपिरियन्स घेऊ. सगळ्यांनी हात असा करायचा आहे आणि हा किती मागे जातो, करणार बैठना नाहीये. हा हात जनरली किती मागे जातो? ऐसा पीछे, ऐसा थोडी जा रहा, ऐसा जा रहा, ऐसा, असा मागे किती जातो बघा. चेक करा सगळ्यांनी आपली एनर्जी. नॉर्मली तो किती मागे जातो ते चेक करायचं आहे. ठीक है, और वो देख लो कहां पे जा रहा हो. इकडे नका करू हात, इकडे वेळ नका घालू. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय म्हणायचंय? असा हात करायचा आहे 3 बार. ये बोलो, यस आई कॅन डू इट, यस आई कॅन डू इट, यस आई कॅन डू इट. आणि आता हात मागे न्या. मगापेक्षा किती लांब गेला जास्तीचा ते सांगा. गेला का? रेकी वर्क विथ युअर इंटेन्शन. रेकी काय करते? तुमच्या इंटेन्शन सोबत वर्क करते. तुम्ही काय फर्निचर पिछे लालो, रेकी रेकी तुमच्या इंटेन्शन. तुम्ही काय म्हटलं? यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, मी करू शकते, ही एनर्जी टाकल्याबरोबर तुमच्या हाताची एनर्जी वाढली आणि हात आपोआप मागे गेला. विचार करा, जर फक्त यस आय कॅन डू इट या शब्दाला 3 वेळा याच्यानुसार
मग आज मी तुम्हाला अफर्मेशन सांगणार आहे, ते जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये फॉलो केले, जीवन बदलणार आहे. पण इथे मला 10 दिवस ते कमिटेड लोक पाहिजे जे खरोखर आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतात. ठीक है, चलो अभी दूसरा टास्क आपको लिखना है. इथे मी सगळं ऍक्शन टेकरवर प्लॅन आहे, सगळं प्रॅक्टिकल काय काय होतं मी 10 दिवसांचा एक थोडक्यात सिलेबस तुम्हाला सांगते. तुम्हाला या 10 दिवसांमध्ये मी पास्ट लाईफचे सगळे दुःख विसरून देणार आहे. खूप सारं भरून ठेवलेलं ना ओझं. सास भी कभी बहुती वाले सीरियल वाले बहुत सारे हमारे जिंदगी में पड़े हैं, तो हम सभी दुखों को डिलीट करने वाले हैं. हा क्लास प्रोफेशनल आहे, तेव्हा आपला व्हिडिओ ऑन असताना काळजी घ्यायची आहे की आपण कुठल्या अवस्थेत क्लास करायला बसलेलो आहेत. ठीक आहे, कारण हा युट्यूबवर पब्लिक होतो आणि पब्लिक म्हणून पब्लिश होतो. तुम्ही ज्या अवस्थेत बसलेले आहे त्याच अवस्थेत लोकांना दिसणार आहे. ओके, सांगायला गरज नको, नाही तर व्हिडिओ बंद करून टाका. क्लिअर? चला, बरेच लोक आले नॉर्मल याच्यात आता. चला, थँक्यू. आता या 10 दिवसांमध्ये तुम्ही एकमेकांचा आवरा बघू शकणार आहे. जगातल्या कुणाच्या वस्तूपासून व्यक्तीचा आवरा बघायला मी शिकवणार आहे. आवरा स्कॅन करायला शिकवणार आहे. विदाउट एनी टच समोरच्या शरीरात कुठे दुःख आहे, कुठे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही ओळखू शकाल आवरा स्कॅनिंग मध्ये. आवरा क्लीन करायला शिकवणार आहे. 7 चक्रांनी आपल्या जीवनात का प्रॉब्लेम येतात, एखाद्याच्या जीवनात एखादी समस्या आहे तर ती का आली आहे हे तुम्ही ओळखू शकाल आणि टचनी हील करू शकाल. ठीक आहे, टचनी तुम्ही हील पण करू शकणार आहे. त्याच्यासोबत पॉवर ऑफ अफर्मेशन आपण शिकणार आहे की अफर्मेशनमुळे आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो. त्याच्यानंतर तुमचं व्हिज्युअलायझेशन काय काम करत असतं, या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली क्लासमध्ये शिकणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातून चिकित्सा कशी करायची, एनर्जी बॉल, तुमच्या अफर्मेशननी फक्त शब्दांनी तुम्ही पाण्याची चव बदलू शकता, अन्नाची एनर्जी चेंज करू शकता, हे प्रॅक्टिकली आपण बघणार आहे. सगळ्यात प्रॅक्टिकल राहणार आहे. 10 दिवस लागणार आहे. तुमचा शक्तिपात मात्र पहाटे 5:30 वाजता होणार आहे. 5 वाजता होईल आपला. सगळ्यांना विनंती आहे, एक दिवस 5 वाजता उठायला रेडी राहायचंय. या आठवड्यात कधी पण 5 वाजता मी ज्या दिवशी सांगेल, एक दिवस 2 दिवस आधी तुम्हाला सांगितलं जाईल, तर पहाटे 5 वाजता सेम याच लिंकवर तुम्हाला शक्तिपातासाठी, एनर्जी एक्शन साठी उठावं लागणार आहे. क्लिअर? ओके, चला तर मग ऍक्टिव्हिटी सुरू करायची. आता आपल्याला आपल्या जीवनात खूप साऱ्या कंप्लेंट आहे प्रत्येकाच्या. त्या कंप्लेंट एका कागदावर लिहा बरं. कोणाबद्दल राग असेल, शेजारी वागत नसेल, हसबंड बरोबर वागत नसेल, जाऊ वहिनी जे काही आहे, ज्या ज्या नात्यांमध्ये अनबन आहे, आमचे हे ऐकत नाही, आमची ही ऐकत नाही, ही युनिव्हर्सल समस्या पण लिहून टाकायची आहे. ठीक आहे, सगळ्यांनी लिहायचं आहे. मला ऐकायचं असेल माधवी मॅडम तर क्लास नाही, लिहावं लागेल समस्या काय आहे. माधवी मॅडम तुम्हाला बोलते आहे, इथे मला बघायला आलं असेल तर आत्ताच चालले जायचं. आपल्याला ऍक्शन घेणारे लोक पाहिजेत. आता 353 लोक क्लासमध्ये 355 झालेले आहेत, तर मला 355 लोकांनी पण ही ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. तुमच्या जीवनात जे जे प्रॉब्लेम आहे ते राइट डाउन ऑन द पेपर. निकालना है पहले उसको कि क्या क्या है, आपको भी लिखना है, बैठना नहीं है. ये लोग किस किस के प्रति जिंदगी में गुस्सा है ना, सब लिख डालो. ये रजिस्टर लो नीचे. चला घ्या, लवकर लिहा. नेमकी काय समस्या आहे आपल्या जीवनात ते लिहून काढायचं आहे. कोण कोण लोक आपल्याला त्रास देतात जरा त्यांची नावं लिहा. आठवा सगळ्यांनाच, आठवून आठवून कागदावर उतरवा की आजपर्यंत किती लोक आहे आणि ते का लिहितोय याचं उत्तर मी तुम्हाला अगदी 2 ते 3 मिनिटात देणार आहे. ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झाल्यानंतर क्यों जरुरी है लिखना. चला, सगळ्यांना कंपल्सरी आहे. जे लोक बघून राहिले अजूनही त्यांच्यासाठी नाही आहे, तर लिहा व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट.
ते नंतर करू, पहिले कंप्लेंट लिहायच्या पटापट, कारण आपल्याला आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचायचं आहे. राजेश्री चव्हाण मॅडम लिहायचं आहे आणि प्रयत्न करा, नावाने जॉईन करा. आता एक ऍडमिन म्हणून मॅडम आहे, मी कसं बोलवणार त्यांना. व्हेरी गुड. 100 लोकांच्या वर व्हिडिओ बंद आहेत, म्हणजे फक्त चालू आहे 100 लोकांचे. म्हणजे लिहिताय नाही लिहिताय काही माहितीच नाही. चला, पण जे लिहितील, जे व्हिडिओ ऑन आहे त्यांची माझी जबाबदारी की येत्या 10 दिवसांमध्ये तुम्ही अंतर्बाह्य सेल्फी चेंज होणार आहे, त्याची जबाबदारी माझी. ये आने वाले 10 दिन आपके लाईफ ने ट्रान्सफॉर्मेशन. कुणासाठी? जे व्हिडिओ ऑन ठेवतील, कारण व्हिडिओ चालू असताना एक एनर्जी एक्सचेंज होत राहतो आणि मी सांगितलेली प्रत्येक ऍक्शन फॉलो करतील. झाले का लिहून प्रॉब्लेम? प्रॉब्लेम लिहून झालेत का? सगळ्यांचे प्रॉब्लेम लिहून झाले आहेत? ओके. चला, ज्यांचे नसेल लिहून झाले ना, त्यांनी परत ही ऍक्टिव्हिटी इथून रोज 21 दिवस करायची. लिखे क्या आपने? सारी समस्या लिखो, आपको तो पूरा पेज भरना है आज, सबके बारे में जितनी भी समस्या लिखना है. झाले? ओके. आता काय करायचं आहे, त्याचे तुकडे तुकडे करा. ज्या प्रॉब्लेम लिहिले ना, बारीक बारीक त्या कागदाचे तुकडे करा चांगले. बारीक बारीक तुकडे करायचे आहेत आणि क्लास संपल्यानंतर त्याला माचीसची काडी लावायची. का बरं? आता ही ऍक्टिव्हिटी आपण का केली आणि पुढचे 21 दिवस ही ऍक्टिव्हिटी का करायची आहे, या 2 प्रश्नांचं उत्तर मी देते. काय? ही ऍक्टिव्हिटी आपण आता का केली आणि पुढचे 21 दिवस कंटिन्यू ही ऍक्टिव्हिटी करायची आहे, याचं उत्तर मी देण्यापेक्षा लास्ट बॅचचे कुणी आहेत का जे रिपीट करत आहेत, ही ऍक्टिव्हिटी करतात आहे? एनीवन इज देअर लास्ट बॅचचे? म्हणजे लास्ट बॅच आपल्या ज्या मागील बॅचेसचे. किशोरी मॅडम, हा अनम्यूट करा बरं. हॅलो मॅम. हा बोला. हा, ही ऍक्टिव्हिटी ह्या करण्यासाठी केलेली, मी मागच्या वेळी केली. त्याच्यानंतर आज मला खूप नावच माझ्या ऑलमोस्ट लक्षात राहीना मी कोणाची नावं लिहू. कारण की काय आहे, मोस्टली सगळ्यांना माफ करून दिलंय सोडून. ते आता माझ्यासाठी एक्झिस्ट करतात, पण ऍज अ गुड वे मध्ये, गुड सोल आहेत ते माझ्यासाठी आता. म्हणजे आता मला त्यांचा राग रुसवा काही येत नाही. आता आहे ते एकदम मोजून, ते पण आता प्रॅक्टिस मध्ये निघून जातील. चला, थँक्यू. म्हणजे या ऍक्टिव्हिटीनी मला सांगा, फायदा त्या लोकांचा झाला की तुमचा झाला? ही ऍक्टिव्हिटी झाला मॅम माझा. जे मी ते ग्रजेस घेऊन बसलेली एवढे दिवसापासून, एक ऑलरेडी एवढी वेट आणि त्याच्यात मी ते वेजेस घेऊन बसलीये. येस. ते मला नको होतं. ते बरं झालं की तुम्ही मला भेटलात आणि हे मी मोकळं केलं त्या लोकांना. चला, थँक्यू थँक्यू. सो मच. थँक्यू. अरुणा मॅडम. धन्यवाद मॅडम. आज असं वेळ आली खरंच की काय लिहावं, कारण आता 3 लेवल झालेत आणि तुम्ही आम्हाला एवढं आतून बाहेरून शुद्ध करून टाकलेलं आहे की कोणाबद्दलच आता काही द्वेष म्हणा, क्लेश, काही कंप्लेंट, ही भावनाच नष्ट झालेली आहे मॅडम. सगळेच चांगले वाटत आहेत आता. खूप खूप थँक्यू. आणि त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी खरंच खूप महत्वाची आहे. आणि जब वी मेट मध्ये तसंच सांगितलेलं आहे बघा, एक किस्सा आहे. ते जाळून टाका म्हणते, त्याला काय शिवाय त्याच्यात आताच देऊन टाका आणि जाळून फ्रेश करून टाका ते. आणि ते बरोबर मेंदूत आपल्या माइंड मधून सगळं ते निघून जातं ह्या ऍक्टिव्हिटीमुळं. येस. आणि खरंच रिकामं डोकं आणि छान त्याच्यात आता पुढचे विचार मॅडमचे भरायचे. त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. चला, थँक्यू. थँक्यू अरुणा मॅडम. आता फक्त 2, कारण बघा हँडरेज म्हटलं की खूप सारे लोकांचं होईल. एक कृष्णा सरांचं आपण घेऊ, कारण मला वाटतं ते लास्ट बॅचलाच होते. अनम्यूट करा सर. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, बोला. राग येणार मागच्या बॅच मध्ये सगळे संपले, त्यामुळे आता कुणी राग येणार शिल्लक नाहीये असं मला तरी वाटतं. धन्यवाद. थँक्यू. आता बघा, ही ऍक्टिव्हिटी कळलं बाकीच्यांना की 3 आपण एक्सपिरियन्स घेतले की का बरं ही ऍक्टिव्हिटी करायची आहे इथून पुढे 21 दिवस. बरोबर आहे, कारण मी त्याचं बेनिफिट तुम्हाला सांगण्यापेक्षा जे लोक ऍक्च्युअल ते करतात आहे आणि त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी का महत्वाची आहे. आता लक्षात घ्या, या जगातला मोटिवेशनल ट्रेनर कोण आहे माहितीये का? मी नाहीये, शेतकरी आहे. का बरं शेतकरी? शेतकरी का बरं आहे? कारण शेतकरी जो आहे त्याला आपल्यापेक्षा हुशार आहे तो.
समजून घ्या, सगळ्यांनी लिहून ठेवा की जगातला सगळ्यात चांगला मोटिवेशनल स्पीकर जर कोण असेल तो आहे शेतकरी. का तर त्याला हे माहिती आहे की कशाचं पीक काढायचं आहे, त्याचीच बी पेरायची आहे. गव्हाचं पीक काढायचंय तर तो गहूच लावेल, बरोबर आहे ना. धान काढायचं असेल तर तो धानाचंच बी पेरणी करेल. आणि चुकून त्याच्या आजूबाजूला जर दुसरे तण उगवले तर तो त्याला वेळीच उपटून काढतो. मग माणसाला आपल्या जीवनात सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे आहे, ऐश्वर्य पाहिजे आहे, याची पेरणी करणं गरजेचं आहे. पण इथे काय भरलेलं आहे, इसने मेरे को ऐसा कहा, उसने मेरे साथ ऐसा व्यवहार किया. ती घटना 10 वर्ष आधी 20 वर्ष आधी घडलेली आहे. तो व्यक्ती आठवायच्या पहिले ती घटना आठवते आणि आपण आपला आज खराब करतोय वर्तमान. मी मगाशी सुरुवात केली ती तुमच्या श्वासांपासून. एकदा घेतलेला श्वास परत रिपीट होत नाही, लक्षात घ्या. एकदा जो श्वास घेतलाय तो तिथेच संपला. कुणाहीमध्ये ताकद नाही आहे की तो श्वास रिपीट करू शकता, आहे का? ही फॅक्ट लक्षात ठेवा की आपला मग प्रत्येक श्वास एक 24 तासाचा दिवस संपला, तो दिवस संपला. मग जीवन कुठे जगायचं आपल्याला? जो क्षण आपण जगलो तो पास्ट मध्ये गेला आणि या क्षणांमध्ये आपण विचार करत असतो, इसने मेरे साथ ऐसा किया, उसने मेरे साथ ऐसा किया. घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करतो एकतर, नाही तर भविष्यातलं खिचडी पकवत असतो. असं करायचंय, भविष्यात ते करायचंय, ते करायचंय. दोन्ही गोष्टींचा रिझल्ट 0. ना पास्ट बद्दल केलेला विचार तुम्हाला फायदा देणार आहे, ना फ्युचर बद्दल केलेला प्लॅनिंग फायदा देणार आहे. कितना भी प्लॅनिंग वर्तमान में कर लो, रिझल्ट काय येणार आहे? 0. लक्षात घ्या. तुम्ही जर वर्तमानातल्या या क्षणांमध्ये कालचा विचार करताय, पास्टचा विचार करताय किंवा येणाऱ्या क्षणांचा विचार करताय, रिझल्ट काय येणार आहे? 0. मग काय करायचं मॅडम? तुम्ही म्हणता पास्टचा विचार करू नका, फ्युचरचा विचार करू नका, जीवन कसं जगायचं? आता इतके वर्ष आम्ही तेच तर करून राहिलोय. लक्षात घ्या, वर्तमानात घेतलेली ऍक्शनच जे काही जीवन निर्माण होत आहे ना आपला, ते फक्त आणि फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये होत आहे, प्रेझेंटच्या क्षणांमध्ये. मग आता या क्षणांची अथॉरिटी कोणाकडे आहे? त्याला आनंदाने जगण्याची पेरणी काय आहे? कुणाच्या हातात आहे? जो भी क्षण मिला है कैसे भी जो खत्म होने वाला है, त्याला थांबवू शकता का? तो प्रत्येक क्षणात एकेका श्वासाच्या मागे संपतोय. बघता बघता 3 ते 4 वाजून जातील, आजचं डे 1चं सेशन संपून जाणार आहे. त्याला तुम्ही रिपीट रेकॉर्डिंग मध्ये बघाल, पण त्याच्यासाठी तुमच्या वेगळे 1 तासाचे श्वास द्यावे लागणार त्या रेकॉर्डिंग बघायला पण. म्हणजे कुठलीही गोष्ट त्याच क्षणात घडून राहिलेली आहे. मग त्या क्षणांना जशी तुम्ही एनर्जी द्याल, ती सकारात्मक द्याल तर पॉझिटिव्ह पेरणी होईल, आणि नकारात्मक विचार द्याल तर जिंदगी में दुखों के सिवा कुछ नहीं मिलने वाला. मग आपल्या जीवनात आनंद किंवा दुःख याची जबाबदारी कुणाची आहे? काय झालंय ना, आपण आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहे. कसे? हजबंडनी बर्थडे विसरले, लग्नाचा वाढदिवस विसरले. एवढा सुंदर वर्षातनं एकदा येणारा आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस. मला सांगा, मुलांचा वाढदिवस घरी असतो, आपण किती छान तयारी करतो. अख्खं किचन तुमच्या ताब्यात आहे, घरातल्या कपाटातला एक कप्पा पण तुमच्या ताब्यात आहे, ज्याच्यात सगळे पैसे ठेवले जातात. आज एकही महिला नाही की जिच्या हातात थोडा तरी आर्थिक तिला स्वातंत्र्य नाही आहे. प्रत्येक महिलेजवळ थोडे तरी पैसे असतात की नसतात? तरी देखील स्वतःच्याच वाढदिवसाला ती विचार करते की हजबंडनी तो सेलिब्रेट केला पाहिजे. लोकांच्या बर्थडेला घरच्या करता चांगलं गोडधोड बनवता, बाहेर जायचं प्लॅनिंग करता, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे? पण आनंदाचा रिमोट ना तो चांगला दिवस स्पॉइल करण्यात आपण जास्त समाधान मानतो. उसको सेलिब्रेट करने से अच्छा हम क्या करते? स्पॉइल करते. पहिला नियम आजपासून कुणावरही आपल्या आनंदासाठी डिपेंड राहायचं नाहीये. दिवाळीला स्वतःच्या पसंतीची जाऊन चांगली 2-3 हजाराची साडी आणता, मग बर्थडेला एक चांगला ड्रेस गिफ्ट नाही करू शकत का स्वतःला? पुढे थांबवलाय. लक्षात घ्या काय सांगते मी, आपल्या आनंदासाठी आपण लॉक लावून ठेवलेले आहेत. ठीक आहे? आपल्या आनंदासाठी कोणाला आपण लॉक लावून ठेवलेले आहे, आपल्या आनंदाचे रिमोट दुसऱ्यांना वाटून ठेवलेले आहे. दिवाळ सणाला भावाकडे गेलात, चुकून मनासारखं गिफ्ट नाही भेटलं, झालं मी माझ्या बहिणीसाठी एवढं घेतलं, भावाला हे केलं आणि भावाने धड साडी नाही घेतली. अरे नाही ना, आपलं कपाट उघडून बघा, ढीग लागलेला हो तिथे, पण तरी देखील त्या एका साडीत चांगली भेटो वाईट भेटो असे लक्षात घ्या. आता तुम्हाला
मी तो एक गोष्ट सांगते. मी एका इमेजने खूप इन्स्पायर झालेली होती. एक मुलगा होता आणि फेसबुकवरच पाहिलेली इमेज आहे. त्यांनी चॉकनी आपले 2 पाय काढलेले होते. त्या मुलानी चॉकनी 2 पाय, का तर त्याला मांडीच्या खाली पायच नव्हते आणि तो चॉकनी त्यांनी ते दोन्ही पाय ड्रॉ केलेले होते. विचार करा, बसून फ्लोअरवर जमिनीवर त्यांनी पाय ड्रॉ केलेले होते. विचार करा, त्यांनी कितीही प्रयत्न केला, त्याचं ते स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही ओरिजिनल पायाचं. हा, जयपूर फूटची वगैरे कुणाची मदत झाली तर तो कमीत कमी त्या नकली पायांच्या सहाय्याने उभे राहू शकतो, पण स्वतःचे पाय हे त्याचा संकल्प नाहीये. आता इथून माझ्या पुढच्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. स्वाती शिंदे मॅडम, जरा अनम्यूट करा बरं, माईक ऑन करा. माझ्याकडे एक चांगली ऑफर आहे तुमच्यासाठी. 2 करोडची ऑफर आहे. सगळ्यांनी ऐकायचं. उदाहरण फक्त उत्तर फक्त स्वाती मॅडम देतील. प्रत्येकाने आपलं उत्तर आपल्या मनात पकडायचं. स्वाती मॅडम, 2 करोडची ऑफर आहे. मला ना तुमचा 1 डोळा पाहिजे, देता का? स्वाती शिंदे मॅडम, 1 करोड मध्ये 1 डोळा द्याल का? नाही नाही. पक्का? 2 करोड 2 करोड 1 करोड नाही, 2 करोड. नाही नाही. 5 करोड मध्ये 1 हात 2 डोळे. नाही नाही. कोणी आहे का इथे ही ऑफर एक्सेप्ट करणार? नाही ना. मग कधीतरी या देहातनं जीवन जगत असताना आपल्या शरीराला कधीतरी थँक्यू म्हटलंय तो आपण. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, आता मी जे 2 गोष्टी तुम्हाला सांगते याच्या पुढे आपलं शरीर करोडोचं आहे. म्हणून आपलं पहिलं कर्तव्य काय आहे? या देहामध्ये स्वास्थ्य आणि आनंद आणणं. त्याच्यासाठी जर आपण प्रयत्न करत नसेल आणि अख्ख्या कुटुंबासाठी राबराब लागत असेल, 0 आहे. का बरं? त्याचं उत्तर तुम्हाला देते. समजा आता क्लास घेता घेता मला काही झालं, माझा मुलगा हसबंडला फोन करेल, येईल 4 संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे जमा होऊन 4-5 तासात सगळं मोकळं. मग भिंतीवर एक फोटो, काही दिवस त्याला ताज्या फुलांचा हार आणि नंतर एक परमनंट सुकलेला हार. याच्या पलीकडे काहीतरी आहे का जीवन? आणि आपण खूप टेन्शन घेत राहतो या जीवनाचं. कुणाला तरी गॅरंटी आहे का उद्याचा दिवस तुम्ही बिलकुल जागा होणारच आहे? मग आजपासून मी तुम्हाला जीवनाला रोजच्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी उपाय सांगते. उद्यापासून प्रत्येक दिवस सेलिब्रेशनचा पाहिजे का? पार्टी तो बनतीये पाहिजे ना? चला ओके. मग काय करायचं त्याच्यासाठी? उद्या सकाळी जेव्हा उठलं, का बरं? 2 रिझन सांगते. दररोज या पृथ्वीवरनं गुगलवर जाऊन सर्च करा, 10 लाख प्लस लोक पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. दररोज 10 लाख प्लस लोक पृथ्वीवरनं टाटा बाय बाय करतात. मग त्याच्यातनं आपण जर सकाळी उठलं, पार्टी तर बनतीये. त्या 10.5 लाख लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला. फर्स्ट रिझन टू सेलिब्रेट. दुसरं, थोडस आपल्या घरातल्या लोकांना बघून घ्यायचं, आजूबाजूच्या. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले सगळे लोक आज जागे झालेले आहे. दिस इज द सेकंड रिझन ऑफ सेलिब्रेशन. डबल पार्टी बनतीये. आणि देवानी आजचा दिवस आपल्याला दिलेला आहे, उद्याचा माहिती नाहीये. मग आज जो वर्तमानातला दिवस आपल्याला भेटलेला आहे, त्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याने भरण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी हे 10 दिवसांचं सेशन आहे. आता ज्यांना हे नियोजन करायचं 10 दिवस, ते येऊ शकतात रेग्युलर क्लासमध्ये, पण इथे फक्त येऊन कीर्तन ऐकायचं नाही, छान डोलून डोलून. वा मॅडमनी ना भाषण लई छान दिलं. जेव्हा तुम्ही याला कृतीमध्ये बदलाल, तर पहिली ऍक्शन काय म्हटलं की ज्या ज्या लोकांबद्दल राग आहे, जे जे जीवनातले प्रॉब्लेम आहे, ते सगळे रोज कागदावर लिहायचे. त्याला माचीसची म्हणजे तुकडे तुकडे करून सेफ जागी जाऊन माचीसची काडी लावायची. नाही, ज्यांना माचीसची काडी लावणे शक्य नसेल त्यांनी ते तुकडे डस्टबिन मध्ये टाकून द्यायचे. ठीक आहे? ही ऍक्शन तुम्हाला इथून पुढे 21 दिवस रोज करायची आहे. लिहून घ्या तुम्हाला होमवर्क. ठीक आहे? पहिला नियम हा तुम्हाला जीवनामध्ये 21 दिवस करायचा आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्या, रोज सकाळी उठल्यावर
थँक्यू म्हणायचं की देवा आजचा तू मला आणि माझ्या कुटुंबाला दिवस दाखवला, त्याच्यासाठी कोटी कोटी आभार. त्या ईश्वराचं थँक्यू म्हणायचं. ज्याही देवाला तुम्ही मानता, ज्याही धर्माला तुम्ही मानता, ज्याही गुरूंना तुम्ही मानता, त्याचा दोन्ही हात जोडून थँक्यू म्हणून दिवसाला सुरुवात करायची की थँक्यू देवा, तू आजचा दिवस मला दाखवला आणि माझ्यासोबत माझ्या कुटुंबालाही दाखवला, त्याच्यासाठी तुझे कोटी कोटी आभार. आणि आजच्या दिवसात मला आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्य लाभू दे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, अशी प्रार्थना रोज सकाळी उठल्यावर त्या ईश्वर चरणी करायची आहे. त्याच्यानंतरचा दुसरा मंत्र, 21 दिवस सेम प्रॉब्लेम नाही. ज्या दिवशी तुम्हाला लिहिताना जे जे प्रॉब्लेम आठवतात ना, ते लिहून कमी करायचे आयुष्यातले. प्रॉब्लेम बदल सकते, एकही प्रॉब्लेमला हे नाही करत बसायचंय. रोज सकाळी उठल्या म्हणजे रात्रीचे जे काही तुम्हाला वाटतं ना की हे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यानंतर दोन्ही हात असे करा, असे असे चांगले, व शाहरुख खान वाली स्टाईल. ठीक आहे. आणि म्हणा मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं, अशी पूर्ण ऊर्जा 3दा हे अफर्मेशन देऊन स्वतःला देऊन द्यायची. मैं स्वस्थ हूं, मस्त हूं, जबरदस्त हूं. कारण आपण काय करतोय, सकाळी सकाळी मग पॉझिटिव्हिटीची पेरणी केलेली आहे. इथे काय केलं आपण, सकाळी सकाळी पॉझिटिव्हिटीची पेरणी केलेली आहे आणि ही पॉझिटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता आणणार आहे. कोणाकोणाला झोप आली आतापर्यंत? झोप बी पेते का कोणाला? 395 लोक आहेत सध्या. आता नाही येत आहे झोप? चला ठीक आहे. नाही झोप येत असेल तर सांगा, मग आपण मेडिटेशन वगैरे घेऊन गाढ झोपेकडे नेऊ. चला ओके. तर आता एक्झॅक्ट आपण क्लासला, ही झाली आपली पूर्वतयारी. मला वाटतं आता जे लोक आहेत टिकून ते येतील 10 दिवस. आता बघा हा आकडा बघा, आता माझ्या स्क्रीनवर 396, 396 आकडा आहे. लक्षात घ्या किती लोक कमिटेड आहेत. 10 दिवस 397 झालाय. किती लोक कमिटेड आहे. पुढचे 10 दिवस तुम्ही आकडा, शेवटच्या दिवशीचा जो आपला क्लास होईल 26 जुलैला, त्या दिवशी आपण चेक करणार आहे की या 397 लोकांपैकी किती लोक क्लासमध्ये रेग्युलर राहणार आहे. किती लोक, कारण कमिटमेंट माझं नाही आहे, कमिटमेंट तुमचं तुमच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी किती कमिटेड आहात. ओके. तर आता पुढचं सुरू करण्याच्या आधी ज्यांनी मागच्या 10 दिवसांचे सेशन अटेंड केलेले आहेत आणि त्याच्या पुढच्या प्रवासाला आहेत, काही बदलाव दिसतं वाटतोय का स्वतःमध्ये, ते त्यांनी शेअर करा. 1-2 लोकांचं आपण घेऊ जे आपल्या नेक्स्ट लेवलला आलेले आहेत. हा, सारिका मॅडम बोला. आज बरोबर नाव घेतलं मी तुमचं. धन्यवाद. बोला. ऍक्च्युली माझा खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे. लाईफ मध्ये सगळं असं पॉझिटिव्ह छान फील होतं. पहिले तर खूप स्टार्टिंगला टेन्शन असायचं, नकारात्मक विचार पहिले यायचे, हे होईल का, हे असं का. आता म्हणजे टेन्शन आर्थिक म्हणा, नंतर नातेवाईकांमधले काही इश्यू वगैरे, नकारात्मक विचार यायचे की बाबा नाही होणार, त्यांचा स्वभावच नाही बदलणार, किंवा आर्थिक परिस्थितीच्या पुढे काही जाणारच नाही आहे, तसंच आता लाईफ टाइम मॅनेज करावं लागेल, असे काही थॉट्स डोक्यात यायचे. पण जसं तुमचं मी अटेंड करायला लागली, नकारात्मकता सगळी निघून गेली. लाईफ मध्ये सगळं चांगलं होणार आहे, लाईफ खूप बदलणार आहे, रोज हेच फील येतं आणि खरंच त्या दिशेने मी चाललेली. थँक्यू. थँक्यू सारिका मॅडम. फॅमिली मेंबर मध्ये मला दिसतोय. इव्हन माझे मिस्टर पण पहिले म्हणायचे की खूप आर्थिक अडचणी आहे, आता होईल का, आता होईल का. आता सरळ म्हणतात मला टेन्शन नाही, माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. येस, ग्रेट, छान. थँक्यू. 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 अपर्णा मॅडम अनम्यूट करा. हा, नमस्कार. गेल्या 10 दिवसामधलं सेशन केल्यानंतर स्वतःमध्ये पॉझिटिव्हिटी भरपूर आली आणि जाऊ द्या, सोडून देऊ असं म्हणायची स्वतःच्या मनाची तयारी झाली. म्हणजे कुणी जर त्या व्यक्तीविषयी जर बोलत असेल तर असं तोंडातून आपसुकच निघतं की अगं जाऊ दे ना, काय तो तसा वागला म्हणून काय आपण असं वागायचं का, आपण आपलं मन नाराज करायचं का. आणि एक ताजा अनुभव सांगायचा म्हणजे की आज सकाळचीच गोष्ट आहे की माझा नातू याच्यासाठी MS करायसाठी म्हणून विसासाठी हैदराबादला गेलाय आणि सगळ्या घराला नैराश्य, कारण त्याला अगदी 4थ्या वर्गापासून सतत निगेटिव्हिटी आणि अडथळे खूप यायचे सगळ्या गोष्टींमध्ये.
पण आज सकाळी सकाळी मॅडमशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेलाच अचानकच तेव्हाच फोन त्याचा आलेला की बुवा मी आज जातोय इंटरव्ह्यू साठी, नमस्कार करतोय. आणि आनंदाची बातमी म्हणजे आपलं सेशन सुरू व्हायच्या 10 मिनिटं आधी फोन आला की त्याचं काम झालेलं आहे. खूप छान. म्हणजे तर अशी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये जी निर्माण होते आणि नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते. आणि आपण खरंच, मला पण रात्री बरेचदा बाथरूमला उठायचा त्रास होत होता. पण गेल्या 4-5 दिवसापासून मन शांत झालं आणि हा त्रास पण या विचारांमुळे टोटली कमी झालेला आहे. खूप छान. तर सगळ्यांनी सेशन आनंदाने करावं. थँक्यू. थँक्यू. अपर्णा मॅडम, मी सकाळी आपण जेव्हा बोललो तेव्हा एंजल पाठवले होते लगेच. बघा, मी 5 मिनिटं जेव्हा तुम्ही बोलले ना की त्याचा फोन आला तेव्हाच त्याचं हिलिंग सुरू केलेलं होतं. थँक्यू. लास्ट अरुणा मॅडमचा नाही, आता तुम्ही बोलल्या मगाशी ज्योती गोडांबे मॅडम. बोला मॅडम. मॅडम, मी एवढं सांगेन, मला अतिशय पॉझिटिव्ह वाटते. जसं काही मॅडम म्हणतात ना की टॉयलेटचा प्रॉब्लेम, मला पण रात्री कमी की 7 ते 8 वेळा उठायची डायबिटीस असल्याने. पण आता खूप म्हणजे गाढ झोप लागते, एकदम शांत झोप लागते. आणि मी झोपताना पण हाच विचार करत असते की टेकिंगच्या विचार करत असते की सतत डोक्यात पॉझिटिव्ह विचार, असे पॉझिटिव्ह विचार येतात मनामध्ये. माझ्या मुलीने पण आज क्लास जॉईन केला. म्हणजे मला ते पाहिजे होतं की तिने करावं म्हणून. नेहा गोडांबे, नेहा सुवर्णा, तिने पण आज जॉईन केलाय क्लास. आणि मला सेकंडला ऍडमिशन घेतलेली आहे. मला पॉझिटिव्ह वाटतंय. आता ह्याच्यात पण सेकंडला बसायचंय 5:30 वाजता. मी एका जागी बसू शकत होते, माझे पाय बी दुखायचे, ते दुखायचे कमी झाले. तर खूप पॉझिटिव्ह वाटते, खूप म्हणजे खूपच. धन्यवाद मॅडम. चला, छान. थँक्यू. हा, बोला अरुणा मॅडम. त्यांची आनंद अश्रू आवरत नाहीये. बोला बोला. अनम्यूट करा अरुणा मॅडम. हा, बोला. खरंच मॅडम, मला आता असं कंठ भरून आलंय. दुःखानं नाही, आधी होतं तो पहिले लेवल, जेव्हा मी पहिल्यांदा जॉईन केले होते तेव्हा दुःख होतं बरंच काही. आणि आज माझं ते सर्व सर्व आतून बाहेरून तुम्ही खरंच शुद्ध केलंय, त्याच्यामुळं आनंदाश्रू आवरत नाहीयेत. आणि खरंच खूप खूप धन्यवाद मॅडम तुम्हाला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आयुष्यात याआधी आल्या पाहिजे होत्या आमच्या. जेव्हा आलात तेव्हा. चला, खूप खूप थँक्यू. धन्यवाद. आणि आम्ही 28 तारखेला एक इंटरनॅशनल इव्हेंटला वर्टिक्सची 110 लोकांची टीम जाते. 110 लोक हैदराबादला जातोय आम्ही. एक मोठा इंटरनॅशनल इव्हेंट आहे मॅडम, ते पण आम्हाला तुमच्यामुळे शक्य होत आहे. तर त्यासाठी त्याच्यामुळे पण आभार. आम्ही कधीच एकटे, म्हणजे वर्टिक्स म्हणजे मी फक्त एकटी कुठं जाऊन हे नाही व्हायचं, कारण प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे या उद्देशाने असतं. तर लिटरली 110 लोक आता येतात हैदराबादला. म्हणजे हॉटेल बुकिंगसाठी एक हॉटेल थांबून दुसरं हॉटेल बुक करावं लागलं अशी वेळ झाली आता. आणि तिथे या सगळ्यांना एक छान इंटरनॅशनल फर्मची मेंबरशिप आणि आरोग्य रत्न अवॉर्ड आणि नारी सन्मान अवॉर्डनी या सगळ्यांना सन्मानित केले जाणार आहे. ज्या महिला आहेत त्यांना नारी सन्मान आणि बाकीच्यांना आरोग्य रत्न अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. आणि हा आकडा आता 110 लोकांचा झालेला आहे. मागच्या वर्षी मी 30 लोकांची टीम घेऊन गेलो होतो. यावेळेस हीच टीम 110 लोकांची झाली आहे एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर. तर वर्षातनं वर्टिक्सच्या दुसऱ्या इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलच्या 2 इव्हेंट होत असतात, ज्याच्यात आपल्या स्टुडंटला आपण पार्टिसिपेट करत असतो. ओके मॅडम, हा, बोला अरुणा मॅडम. सेकंड थर्ड लेवलच्या हिलिंगचे पण खूप छान अनुभव येत आहेत मॅडम. चला, आपण घरच्या घरी व्यवस्थित हळूहळू प्रॅक्टिस चालू एक्सपिरियन्स आहे घेऊ. मॅडम. हळूहळू हो, एक्सपिरियन्स घेऊ, कारण अजून मी माझी पीपीटी पण ऑन नाही केलेली आहे. चला, थँक्यू. खूपच छान. ओके. बघा, 10 दिवसात मला तुम्हाला खूप काही द्यायची इच्छा असते, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स करायला लागाल, म्हणजे छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर आजचा आपला विषय अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. आता याच्यात आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, आणि आता जो क्लास करताय तुम्ही कॉन्शियस माइंडनी करताय, आणि याच्यासोबत बाकीचे विचार आजूबाजूला येऊन राहिले की 4 वाजता नंतरचं काय प्लॅनिंग आहे, सकाळी काय घडलं असेल त्याचा विचार करतोय. अशा वेगवेगळ्या विचारांचा संचय करून आपण इथे बसलेलो आहे. पण सोबत सोबत सबकॉन्शियस माइंड मध्ये काहीतरी रिप्रिंटिंग चालू आहे. कळत नकळत ते रिप्रिंटिंग चालू आहे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये. आणि हे रिप्रिंटिंग केव्हा ओपन होतं? रात्री झोपायला गेल्यावर. मग ते झोपायला गेल्यावर
सगळ्यात चांगल्या घटना आठवतात की दिवसभरात घडलेल्या वाईट गोष्टी जास्ती कोणत्या आठवतात? सांगा बरं उषा शिंदे मॅडम. पॉझिटिव्ह आठवतं की निगेटिव्ह? माईक ऑन करा. काय आठवतं, नेमकं काय आठवत असतं? कुठे गेल्या उषा शिंदे मॅडम? चला राजेश पवार मॅडम सांगा बरं काय आठवतं? बॅड थिंग्स, निगेटिव्ह. इकडे मेसेज आले. स्वाती शिंदे मॅडम करा ना अनम्यूट जरा. काय आठवतं सांगा जरा आम्हाला. दिवसभरामध्ये जे काय निगेटिव्ह आपल्या होतं, जे काय असतं ते संध्याकाळी आठवतच. आठवतं ना? ओके, थँक्यू. इकडे पण सगळ्यांचे जे मेसेज आलेले आहेत निगेटिव्ह वाईट गोष्टी जास्ती आठवतात. पॉझिटिव्ह आठवणारे लोक ते रेखीतले आहेत, जे गेले आहेत सेकंड थर्ड लेवल काढून घेतल्यावर त्यांना माहिती आहे की आपल्याला पेरणी चांगली करायची आहे, तर ते बरोबर पॉझिटिव्ह आठवतील. पण नॉर्मल हे जे आता नवीन 420चा आकडा झालेला आहे इथे, आता 420 लोकांपैकी जे रेखीत नाही आहेत ते लोकांनी सगळं लिहिलंय बॅड थिंग आणि नकारात्मक गोष्टी आपल्याला रात्री झोपताना आठवतात. आता मी काय म्हंटल, आपल्याला शेतकऱ्याकडनं शिकायचं आहे. पेरणी त्याच गोष्टीची करायची आहे जी आपल्याला जीवनात पाहिजे. पण रात्री आपण झोपताना काय विचार करतो? दिवसभरात यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं केलं, माझ्यासोबत हे वाईट घडलं, सगळे नकारात्मक घेतो. पण सबकॉन्शियस माइंडची गडबड काय आहे, त्याला चांगलं आणि वाईट कळतच नाही. तुम्ही जर म्हटलं की माझं हे दुखते हे दुखते हे दुखते, मी आजारी आजारी आहे, तर मग काय करतो? दुखणं आणि आजार हा शब्द सबकॉन्शियस माइंड पकडतो आणि तोच तुम्हाला रिटर्न गिफ्ट म्हणून देतो. उसको बढ़ा के देगा. ठीक आहे. मग तुम्ही म्हटलं की माझ्या जीवनात पैशाची कमी आहे, पैशाची कमी आहे, पैशाची कमी आहे, माझे कामं होत नाही, कामं होत नाही, कामं होत नाही, माझ्या घरचे लोक चांगले नाही, चांगले नाही, चांगले नाही, असे जेव्हा तुम्ही अफर्मेशन वारंवार मनातल्या मनात विचार करत असाल, रात्री झोपताना तीच पेरणी करता आणि सकाळी उठल्यावर त्याच व्यक्तीबद्दल जास्त राग घेऊन उठता, ज्याच्याबद्दल झोपताना विचार केलेला होता. बरोबर की नाही? कारण झोपताना आपण पेरणी केली ना, सबकॉन्शियस माइंडच्या थ्रू आपली पेरणी होत असते. आणि जशी पेरणी कराल, आता एक बी पेरल्यावर असंख्य गहू त्याच्यातनं निर्माण होतो. एक आंब्याची बी लावल्यावर वर्षानुवर्ष त्याचे हजारो आंबे आपल्याला मिळतात. मग एक नकारात्मक विचाराची पेरणी केल्यावरही ते मल्टिपल होऊनच भेटणार आहे. पेरणी झालेली आहे, त्याच्या मल्टिपल येणारच आहे, होणारच आहे. आणि म्हणून आजपासनं आपल्याला अफर्मेशन कसं काम करतात, लेट मी शेअर द स्क्रीन. पीपीटी फोल्डर, लेवल 1. आपको समझती है क्या मराठी? पक्का? मराठी मीडियम. चलो कोई बात नहीं, फिर मेरा टेंशन कम हो गया. चला, ओके. आता ही जी स्क्रीन दिसते ना आपल्याला, सबकॉन्शियस माइंडची स्क्रीन आहे. याच्यात काय म्हटलेलं आहे की आपलं जे अवचेतन मन आहे हे कॉन्शियस माइंड 10 ते 15%, जे आता ज्या कॉन्शियस माइंडने तुम्ही हा क्लास अटेंड करताय, आणि सबकॉन्शियस माइंडची एनर्जी आहे 85 ते 90%, जे तुमची पेरणी केलेली उगवत असते. पण याच्याकडनं आपल्याला जे काही पाहिजे आहे, आपल्या आनंदासारखं जीवन जर घडवायचं असेल तर ते 3 गोष्टींनी होत असते. पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. ठीक आहे. आता अफर्मेशन साठी सायंटिस्ट, जपानचे एक सायंटिस्ट आहे मसुरो इमोटो. या मसुरो इमोटोंनी काय केलेलं आहे, प्रयोग केले. यांचं तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला पुस्तकं मिळेल यांच्या, ज्यांनी जे प्रयोग केलेले आहे. द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. तर आता त्यांनी पाण्यावर आणि अन्नावर असे काही प्रयोग केले ज्याच्यातनं आपले अफर्मेशन जे विचारांच्या माध्यमातही आपण देत असेल, स्वतः आपण तोंडानी शब्दांनी कमी बोलतो, यहाँ तो बडबड बडबड हमेशा चालू आहे. कोण कोण बोलतं इकडे? एकट्यात कंटिन्यू स्वतःचा स्वसंवाद किती चालू असतो आणि तो स्वसंवाद किती पॉझिटिव्ह असतो सांगा. असतो की नसतो? शांत असता का? स्वयंपाक करून राहिले, चम्मच फिरून राहिलेला फोडणीसाठी, चालू आहे इथे विचारचक्र. काय मलाच करावं लागतं, सकाळ झाली आज बाई आली नाही, असं नाही तसं नाही, चालू आहे. ऑफिसचं काम करून राहिले, लॅपटॉपवर काम करून राहिले, विचारचक्र चालू आहे.
हर वक्त आपका माइंड एक्टिव है और वो कुछ तो भी सोच रहा है ना. म्हणजे काय, आता मग इथे जर पेरणी, हे विचार जे मनातल्या मनात होऊन राहिले ते सुद्धा जर नकारात्मक असेल, मग काय होतं, पेरणी निगेटिव्हिटीची होऊन राहिली. मग जीवनात आनंदाच्या पेरणीसाठी आनंद, तर त्याच्यासाठी अफर्मेशन खूप महत्वाचे असतात. आतापर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, पण आता माहित झालंय तर पॉझिटिव्ह करायचे. आता ते कसं, मी जर म्हंटल तुम्ही हे पाणी पिताय, कोणाकोणाला विश्वास वाटेल? हे पाणी पिऊ शकता का सांगा तुम्ही? पाण्याची इमेज घेतलेली आहे सायंटिस्टनी. पिऊ शकता? हे पाणी तुम्ही पिऊ शकता का? येस ऑर नो? पण ती पाण्याचीच इमेज आहे, तुम्ही तेच पाणी पिता. तुम्ही पिता ते पाणी का बरं? आता समजा ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि ते पाणी तुमच्या घरी, समजा मी माझ्या मुलाला म्हटलं बा एक ग्लास पाणी आणून दे रे, त्यांनी पाणी आणून तर दिलं, पण तो त्यावेळेस मोबाईलवर गेम खेळत होता. आजकालचे गेम म्हणजे मारधाडीचे असतात. सगळे त्याच्या हातांमध्ये ती एनर्जी तिथे आलेली आहे, त्याच्या विचारांची एनर्जी त्या पाण्याला त्यांनी स्पर्श केलेली आहे. हे मी सिद्ध करून दाखवणार आहे, प्रॅक्टिकली घेणार आहे. औराच्या वेळेस कशी एनर्जी असते प्रॅक्टिकली दाखवणार आहे. मग ती सगळी नकारात्मकता इथे आली. मी कळत नाही, मला माहिती नाही तो काय खेळत होता, मी ते पाणी पिलं. काय केलं? पाणी पिलं की ती निगेटिव्हिटी इन्सर्ट केली. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता, मस्त चमचमीत पदार्थ बोलवतो आपण खायला, टेस्ट खूप छान असते त्याची, दुसऱ्या दिवशी पोट बिघडतं. का बरं? त्या दिवशी त्या कुक जो होता ना, तो घरून भांडून आला होता की तुमच्या आधीच्या कस्टमरने त्याच्याशी भांडण केलेलं होतं. त्याची देखील एनर्जी त्याच्यात येत असते. पाणी सगळ्या प्रकारची एनर्जी शोषून घेत असते, प्रत्येक विचार. मग आपल्या घरामध्ये जर चुकीचा संवाद होत असेल, चुकीचे व्हायब्रेशन्स क्रिएट केल्या जात असतील, नकारात्मक व्हायब्रेशन्स असतील, तर रिझल्ट काय येतो? ते व्हायब्रेशन सगळे नकारात्मक आहे. मग आपण म्हणतो मी तर कुणाचाच वाईट विचार करत नाही, पण माझ्या सोबत खूप वाईट घडतं. लोकांचा वाईट विचार करत नाही, पण तुम्ही स्वतःच वाईट विचार करत राहता. स्वतःबद्दल किती चांगले विचार करतो की माझ्या आयुष्यात हे चांगलं घडणारच आहे, असं विचार करणारे किती आहेत? साधा अर्धा तास मुलांना उशीर झाला तर नकारात्मकतेचे चक्र चालू होऊन जातात, सतत स्वतःबद्दल नकारात्मक. तर मग आता हे पाण्याच्या द्वारे सायंटिस्टने काय समजून सांगितलं की हे पाणी प्रार्थना से पहिले वाला पाणी आहे. आणि जेव्हा त्यांनी त्या पाण्याला पॉझिटिव्ह, हे आपण प्रॅक्टिकल घेणार आहे क्लासमध्ये, जेव्हा पाणी चार्ज करायला शिकणार अट्युनमेंट नंतर, ते प्रॅक्टिकल घेऊन दाखवणार आहे मी तुम्हाला. मग त्या पाण्याला जेव्हा सकारात्मक व्हायब्रेशन दिले तर ते पाणी असं चेंज झालं, आणि अधिक खूप चांगले व्हायब्रेशन दिल्यावर ते पाणी असं चेंज झालं. आणि परत त्या पाण्याला वाईट भाव दिल्याबरोबर, पाण्याबद्दल काय म्हटलेलं आहे, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जैसमे मिला दो होय उस जैसा. तर जसं व्हायब्रेशन त्याच्यात टाकलं तसं त्या पाण्याचा रंग झाला. परत त्या पाण्याला आभार भाव आणि थँक्यू म्हटलं आणि पाणी बदललं, पाणी पॉझिटिव्ह झालं. माझ्या मैत्रिणींनो, जर स्वयंपाक करत असाल, घरी करतच असाल, तर ते स्वयंपाक करताना जर का तुमच्या डोक्यामध्ये टेन्शन आहे, दुःख आहे, आणि त्या व्हायब्रेशन मध्ये माझ्या मैत्रिणींनो स्वयंपाक करत असाल ना, त्या स्वयंपाकाला फक्त पोट भरायचं काम करताय. आपली संस्कृती म्हणते उदर भरण नव्हे हे जाणी जे यज्ञ कर्म. आहार एका यज्ञासारखा समजला पाहिजे आणि तो पौष्टिक असला पाहिजे. पौष्टिक नुसतं तुम्ही, पण तो विचारांनी सात्विक असला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीच्या माध्यमातून तो स्वयंपाक बनवला जातो तिची मनस्थिती सकारात्मक असली पाहिजे. औराच्या पोर्शन मध्ये शिकवणार आहे की कशा पद्धतीने तुमचे अफर्मेशन त्या पाण्याची चव बदलू शकतात किंवा अख्खा औरा चेंज करू शकतात. मग कळत नकळत माझ्या मैत्रिणींनो, माझे बंधू, जर नकारात्मक विचार येत असेल तर आपल्याला तिथे एक मंत्र देते, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. हा मंत्र द्यायचा नकारात्मक विचारांना स्टॉप. का बरं? तिथे ब्रेक करण्याची गरज आहे. जी एनर्जी तिथे प्रोव्हाइड होते ना सध्याच्या घडीला, आपल्याला काय करतो, जर समजा आता खूप जोराचा फॅन आहे, मला तेवढी वारा नकोय, आपण काय करतो, एक तर स्पीड कमी करणार, आणि मला फॅन नकोच आहे तर मी बंद करणार, किंवा मला लाईट नको आहे तर मी लाईट बंद करणार. तिथे आपण स्विच ऑन स्विच ऑफचं बटन लावलेलं आहे.
तर आपल्या मनामध्ये एक स्विच ऑन स्विच ऑफचं बटन लावायचं आहे, ते म्हणजे जर का नकारात्मक विचार मनामध्ये येत असेल तर कट कट कट, डिलीट 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 हा शब्द मनातल्या मनात रिपीट करा. म्हणजे काय होईल की त्या फ्रिक्वेन्सीला आपण तिथे डिस्कनेक्ट करतो. ती जी नकारात्मकतेची फ्रिक्वेन्सी आहे ती तिथे आपण डिलीट करतो आणि पॉझिटिव्हिटी इन्सर्ट करतो. म्हणून स्वयंपाक करत असताना नेहमी छान लोकसंगीत, एखादा देवाचा मंत्र लावायचा आहे आणि जर स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकाला अमृताची गोडी येणार आहे. नाही तर पंचपक्वान्न जरी घरी बनवले ना, त्या पंचपक्वानांची फक्त चव चांगली असून भागत नाही, त्याला एनर्जी लेवलवर पॉझिटिव्ह पाहिजे. बघा हे मायक्रोवेव्ह मध्ये जे गरम केलेलं पाणी आहे बघा, त्याचं कसे व्हायब्रेशन झालेले आहे. हे कम्प्युटर आणि टीव्हीच्या समोर जर 4 तास पाणी राहत असेल तर त्या पाण्याचे व्हायब्रेशन बघा. हे सगळे त्या सायंटिस्ट मसुरेमोटोने सिद्ध केलेलं आहे. गुगलवर सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. मोबाईल महिलांचा, पुरुषांचा तरी मोबाईल शर्टाच्या पॅन्टच्या खिशात असतो, पण महिलांचा मोबाईल पर्समध्ये असते. त्याच पर्समध्ये पाण्याची बॉटल असते आणि 4 तास पाण्याची बॉटल आणि 4 तास तुमचा मोबाईल एकाच ठिकाणी आहे, तिथे त्या पाण्याचे व्हायब्रेशन असे असतात आणि मग त्या सगळ्या निगेटिव्हिटी तिथे होत असतात. आणि म्हणून आजपासनं थँक्यू म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही थँक्यूच्या भावाने त्याला अफर्मेशन देताना त्याचा रिझल्ट खूप चांगला येत असतो. हे बघा इथे मसुरेमोटोंनी भातावर पण हे केलेलं आहे. सेम आपल्या लाईफची कनेक्टेड असं आहे. याच्या मसुरेमोटो नंतर हजारो लोकांनी हा प्रयोग करून बघितला. हजारो लोकांना सेम रिझल्ट आला. त्यांनी 3 याच्यात भात भरला. एका याच्यावर लिहिलं लव, एका याच्यावर लिहिलं नथिंग आणि एका याच्यावर लिहिलं हेट. लव वाल्याला खूप चांगले चांगले अफर्मेशन दिले, तू माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, तू खूप चांगलं आहे, असं तसं. नथिंग वाल्याला जसं भरलं तसं सोडून दिलं. हेट वाल्याला तू मूर्ख, गाढव, जे जे वाईट बोलता येत होतं ते सगळं बोललं. आणि बघा काही दिवसातच सेम डेनी लव वाला भात ताजा राहिला, नथिंग वाला थोडासा खराब झाला आणि हेट वाल्याला बुरशी लागून पाणी पाणी झालं. ऐसा क्यों हुआ? काय झालं असेल असं? काय झालं असेल? रिझन ते व्हायब्रेशन्स तिथे टाकले ना, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. नथिंग वाला व्यक्ती म्हणजे आपल्याकडे दूधवाला येतो, आपण एक मॉलमध्ये गेलो, कपडे घेतले, भाजी घेतली, त्या व्यक्तीशी आपला संबंध, कनेक्शन कटला, काही फरक पडत नाही, त्याचा आला गेला आपल्याला फरक पडत नाही. प्रेमळ व्यक्तीला आपण जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण खूप चांगलं पॉझिटिव्हिटी. आणि हेट वाल्या व्यक्तीला असे व्हायब्रेशन त्याचे खराब होत नाही बरं, ते आपण आपल्या शरीराचे व्हायब्रेशन खराब करतो. आपण आपल्या जीवनामध्ये त्या पद्धतीची निगेटिव्हिटी क्रिएट करत असतो व्हायब्रेशनच्या माध्यमातून. तुम्ही गुगलवर मसुरेमोटो राईस एक्सपेरिमेंट सर्च करू शकता. मी ज्या इमेज दाखवल्या वॉटर एक्सपेरिमेंट, राईस एक्सपेरिमेंट तुम्हाला भेटतील. डॉक्टर मसुरेमोटो, सायंटिस्ट मसुरेमोटोंचे ते प्रयोग आहेत. तर लक्षात घ्या की अफर्मेशन म्हणजे तुम्ही त्याला जसं अफर्मेशन देता, मग आता आपला जोडीदार भला हो बुरा हो अपना ही है, मग मुलंही भले हो बुरे हो आपलेच आहे. जसं त्या व्यक्तीकडनं तुम्हाला वागणूक पाहिजे ना, तसं अफर्मेशन द्यायला शिका. वाटतं ना पतीने खूप छान प्रेम केलं पाहिजे, मग अफर्मेशन काय, हे माझ्यासाठी काहीच करत नाही, हे काही कामाचे नाही आहे, 4 मैत्रिणींना सांगत असाल आजच बंद करा, उलट सांगणं चालू करा. मग आमच्या बिचारीला थोडंसं वाटेल ना की आपले हे काहीच करत नाही, आमचे हिचे ही खूप लकी आहे. ते लक तुमच्या जीवनात परत येणार आहे. सांगा की माय हजबंड इज व्हेरी केअरिंग, व्हेरी लवेबल, आणि माझा खूप रिस्पेक्ट करतात. पती लोकांनी पत्नीची चेष्टा करण्यापेक्षा तिथे सांगा की माझी पत्नी माझी खूप केअर करते. जर तुम्ही एकमेकांना रिस्पेक्ट द्याल ना, हा मनातनं क्रिएट होतो असतो. काय जोक बनवतात आजकाल त्या रील्स मध्ये मूर्खासारखं, काहीतरी आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडताय. प्रत्येकालाच त्याच्यात पैसा आणि सक्सेस मिळत असं नाहीये, पण आपले विचार हे आपलं जीवन खूप मोठ्या सकारात्मकतेवर घडत असतो. का बरं करायचंय? कसंही जगलात, हे वाक्य लिहून टाका, बिलकुल फ्रेम करून टाका माइंड मध्ये, कसंही जगलात तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे. पण ते जिंदगी काटना है कि जीना है, दैट इज इन योर हैंड, कि आप कैसे जीना चाहते हो. कैसे भी जियो तो भी जिंदगी क्या होने वाली है, एक दिन खत्म होने वाली है. आणि म्हणून त्या जीवनाला कसं जगायचं आहे, तर त्या नात्यांना प्रेम द्या. मुलं अभ्यास करत नाही म्हणण्यापेक्षा काय म्हणा की माझे मुलं खूप चांगला अभ्यास करतात आहे,
ते आमचा रिस्पेक्ट करत आहे. 4 लोकांना सांगतो की हा अभ्यास करत नाही, हा आमचा रिस्पेक्ट करत नाही, हा असा वागतो. यू आर क्रिएटिंग द एनर्जी. शब्द ही ब्रह्मांड आहे अशी आपली संस्कृती म्हणते. आणि ज्या घरात शब्दांचे ब्रह्मांड या पद्धतीने आपण हे करत असतो तर काय होत असतं, लाईफ खत्म होण्यावाली. सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, एव्हरीथिंग इज पॉसिबल फॉर मी. ठीक आहे, सगळ्यात तुमच्यासाठी सगळ्यात पॉसिबल आहे. तर आजचा एक टास्क काय करायचं आपल्याला की आय एम द हॅपीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड. तर उद्या मी तुम्हाला अफर्मेशन कसं द्यायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे. सो प्लीज गिव्ह द पॉझिटिव्ह अफर्मेशन. आणि जी कागदावर सगळे नकारात्मकता लिहून जे कट डिलीट करायला सांगितलेलं आहे, यू हॅव टू जस्ट डिलीट दॅट. लिहून फाडून टाकायचंय. हा टास्क तुम्हाला कंपल्सरी इथून 21 दिवस करायचा आहे. आणि आजचा होमवर्क आहे, तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे ते उद्याचं होमवर्क कागदावर लिहून आणायचं. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, आप अपनी जिंदगी में आगे क्या चाहते हो. ठीक आहे, ते तुम्हाला ऑन पेपर लिहून आणायचं आहे. आणि आजचं सेशन कसं वाटलं हे ग्रुपवर शेअर करायचं आहे. कारण जे लोक अब्सेंट आहेत ना त्यांना थोडीशी प्रेरणा मिळेल तुमच्याकडनं की त्यांनी काहीतरी मिस केलं. आणि जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला आजचं आवडलं आणि तुमच्या नातेवाईकांना ही माहिती मिळाली पाहिजे तर तुम्ही या ग्रुपची, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक त्यांना शेअर करू शकता, जेणेकरून त्यांच्याही जीवनामध्ये एक फुल ना फुलाची पाकळीचा बदल तुमच्या मार्फत होऊ शकेल. ओके, सो मला ऐकून घेतलं त्याच्यासाठी कोटी कोटी आभार. 1-2 नवीन लोकांचे आपण एक्सपिरियन्स घेऊ आणि आजच्या सेशनला विराम देऊ. बट एक्शन लेना है, क्लास खत्म हो रहा है, आपको होमवर्क कंप्लीट करना है. एनीवन इज देयर नवीन पैकी जे लोक पहिल्यांदा आजचं सेशन अटेंड करत आहे त्यांनी हँड रेज करा. फर्स्ट टाइम अटेंड करणारे प्रियंका खडसे मॅडम पहिल्यांदा अटेंड करत आहे का? अनम्यूट करा, माइक ऑन करा. हो मॅम, पहिल्यांदाच करते. हा बोला, कसं वाटलं सेशन? सेशन खूप छान वाटलं. म्हणजे आतापर्यंत जे भार वाटत होता तो खूप हलका झाला. आणि मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी भेटून गेली तेव्हाची मी आणि आजची मी तुम्हालाच फरक जाणवत असते मला वाटतं. आणि खूपच असर्टिव्ह वाटतंय. म्हणजे जे बॅगेज घेऊन आपण चालतो ते याच्या आधी पण मी रेकी लेवल 1 केलंय, पण जो तुमच्यासोबत अनुभव येतोय तो एकदम वेगळा आहे. आणि मला असं वाटतंय की मी दोन्ही लेवल सायमल्टेनियसली करणार आहे. सो खूपच छान वाटलं आज. थँक्यू. थँक्यू. कावेरी मॅडम. कावेरी मॅडम अनम्यूट करा. हा बोला. खूप छान वाटलं मॅडम. कुठून आहात ते आधी सांगा. संभाजीनगर. संभाजीनगर, हा ओके. हो मॅडम. आणि मला आहे ना ग्रुपमध्ये जॉईन करा मॅडम. मला खूप आवडलं तुमचं सेक्शन. मी पण एक पहिल्या लेवलचं केलं होतं पण त्यामध्ये एवढं नाही मला कळालं. म्हणजे दुसऱ्याकडे केलं होतं मी. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगतात ना त्या पद्धतीने एक्सप्लेन करून नव्हतं सांगितलं आम्हाला त्यांनी. आणि तुम्ही ते विचार सांगितले ना, तुम्ही असं बोलत राहतात घरामध्ये, ते माझ्या बाबतीत घडलेलं आहे ते आणि घडतंय. मी हे नेहमी तेच बोलत राहते घरामध्ये, लेकरांबाबतीत त्याच्या बाबतीत तसंच होत चालतंय. इसलिए पॉझिटिव्ह पेरणीच आपल्याला सकारात्मकतेची करायची आहे. हा, थँक्यू. थँक्यू मॅडम. योगिता मॅडम. हॅलो मॅडम. नमस्कार. कुठून आहात आधी ते सांगा. नमस्कार. मी मुंबईवरून आहे. कोल्हापूरच्या एक ताई आहेत, त्यांनी मला ही लिंक दिली आणि म्हणाल्या तू अटेंड कर म्हणून. वेगळंच काहीतरी वाटतंय. म्हणजे मी इतकी 1 तासामध्ये रिलॅक्स नाही होत. म्हणजे ऍज अ वर्किंग वुमन बाकी सगळं म्हणजे मला खूप वेगळं फील होतंय. मी अशी शब्दात नाही सांगू शकणार तुम्हाला की पण समथिंग इथे ना मला असं आय एम फिलिंग रिलॅक्स. हे सगळं असं वाटतं इथलं काहीतरी उतरलंय माझं खाली आणि आय विल क्राय नाव. मी कुठल्याही क्षणी रडेन असं झालं. उद्या परवा म्हणजे मध्ये ते सगळं काढून टाकणार आहे. नुसतं ऐकून ते असं वाटतंय की काहीतरी जड उतरतंय. आणि मला वाटलं नव्हतं, मला असं वाटलं होतं नाही बघूया 10 दिवस, म्हणजे खूप निगेटिव्हिटी आहे माझ्यामध्ये. पण आय डोंट नो, मला खरंच खूप बरं वाटतंय. तुमच्या समोर म्हणून नाही बोलत, मला आतून कुठून तरी ते बरं वाटतंय. छान, थँक्यू. ही सुरुवात आहे मॅडम. 10 दिवसात खूप सारं होईल. कारण जे मी 2 मेडिटेशन घेणार आहे या सेशन मध्ये,
एक 5 स्टेप मेडिटेशन, जेवढे तुम्ही 5चं ओझं घेतलेलं आहे ना ते आपण काढून टाकणार आहे, कारण आपल्याला नवी पेरणी करायची आहे. 5च्या ब्लॉकेजेस सोबत नाही होऊ शकत ती, तर पहिले आपण 5चं काढू आणि त्याच्यानंतर 7 चक्रांची एनर्जी की जी तुमच्या शरीराने प्रत्येक सेल आणि मन लेवलवरची जी काही निगेटिव्हिटी ती काढून आपण तिथे पॉझिटिव्ह हिलिंग करणार आहे. मी तुम्हाला सांगते या 10 दिवसात तुमचे शारीरिक दुखणे जातील, या 10 दिवसात तुमच्यावरचा मानसिक तणाव जाईल. याच्यासाठी जेवढं माझ्याने शक्य आहे तेवढे प्रयत्न मी नक्की करणार आहे. सो फक्त तुम्हाला कमिटमेंटनी 10 दिवस क्लास अटेंड करायचा, एवढी जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. उद्या पण क्लास आपला डेली 3 ते 4च असणार आहे, सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार, शनिवार रविवार सुट्टी असते आपल्या क्लासला. ओके, चला, थँक्यू. मनीषा मॅडम अनम्यूट करा. हा बोला मनीषा मॅडम. हा, मी पण पहिल्यांदाच अटेंड करते. कुठून आहात? कराडवरून, सातारा जिल्हा. चला बोला, कसं वाटलं सेशन? हो, खूप छान. चला, रेग्युलर अटेंड करा, रिझल्ट येणार. हो हो, थँक्यू. श्रुती मॅडम. थँक्यू सो मच मॅम, खूप छान वाटलं. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण किती नकळत विचार करतो ना की आपल्या आयुष्यात हे असंच आहे, ते तसंच आहे. एक वेगळीच की पॉइंट असं म्हणतो ना आपण की आपल्याला जे हवंय तोच विचार मनात ठेवायचा आहे. ही खूप महत्वाची गोष्ट वाटली आजच्या सेशन मध्ये. ऑल द बेस्ट, प्रॅक्टिस करा फक्त. थँक्यू. प्रतिभा मॅडम. नमस्कार मॅडम. हा बोला. ऍक्च्युली मी आवाज खूप कमी येतोय तुमचा. मी खूप वर्षाआधी रेकीचा क्लास केला होता, पण तेव्हा इतकं काही कळलं नव्हतं कारण मी पण लहानच होते. पण आज जेव्हा हे सगळं झालं तर काही काही गोष्टी ना आपल्याकडे नकळत आपण करतो. जसं की आजी म्हणायची की खाताना नेहमी लक्ष देऊन खायचं, मोबाईल बघायचा नाही वगैरे वगैरे. आज तुमचं ऐकून कळलं की ते सगळ्या गोष्टी किती महत्वाच्या असतात, म्हणजे कॉन्शियस ऍक्शन्स आर सो इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. आणि त्या म्हणाला ना तर रिसेंटली आय हॅड अ व्हेरी सिव्हिअर लॉस इन माय लाईफ. आय लॉस्ट माय फादर ऑन लास्ट संडे. तर त्याच्यानंतर तुमचं आजचं सेशन इतकं माझ्यासाठी, त्याला काय म्हणू आपण, असं एक संजीवनी सारखं होतं. कारण मी एकुलती एक मुलगी आहे आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि 2 मंथ बेड रिटर्न वगैरे होते. तर आता मला कॉन्शियसली असं वाटतंय की कितीतरी वेळा आपण अनकॉन्शियसली मी या गोष्टीचा विचार केला असेल ना की पप्पा उठतील की नाही, उठतील की नाही. ओके, चालेल चालेल. ओके सर, आज 4:07 झाले. लास्ट आपण विशाल सरांचं घेऊ आणि 10 दिवसात खरोखर तुम्ही आजचा एक अजून 9 दिवस बाकी आहे आणि अटेनमेंट आणि लास्ट डेट आपला 4 तासाच्या वर सेशन चालतं आणि माझं प्रॉमिस असतं की तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांची उत्तरं देणं. तर ते सेशन आपलं 26 ला राहणार आहे. ओके, विशाल सर बोला. विशाल सर अनम्यूट करा. हा बोला सर. हा, छान वाटलं. चला, ओके. मला एन्झायटीचा त्रास आहे आणि घरातनं बाहेर पडायला वगैरे भीती वाटते. एकदम रिलॅक्स वाटला आज, जरा वेगळा फिरायला. चला, आपण जेव्हा मेडिटेशन घेऊ ना सर तर ही रिलॅक्सेशन अजून वाढणार आहे. फक्त आज जी मी ऍक्टिव्हिटी 2 सांगितलेल्या आहे, पहिलं तर तुम्हाला जे जे त्रास आहेत, ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतोय, एखाद्या व्यक्तीचा असेल, एखाद्या गोष्टीचा असेल, एखाद्या आठवणींचा असेल, ते सगळं कागदावर लिहून त्याला माचीसची काडी लावा. पहिली ऍक्टिव्हिटी तुकडे तुकडे करून. दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे याची एक लिस्ट बनवा, कारण या 10 दिवसात आपण त्याच्यावर काम करणार. ओके, सो थँक्यू. थँक्यू सर. आता आपण आज थांबतोय इथे. उद्या परत भेटू याच ऊर्जांसोबत दुपारी 3 वाजता. लिंक सेमच असते, लिंक बदलत नाही. आणि तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या फ्रेंड्सला तुम्ही ही ग्रुप लिंक शेअर करू शकता. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी कोटी आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.